नमस्कार, मी सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे हा संपूर्ण परिसर अगदी जल्लोषात न्हाऊन निघालेला दिसतोय। अर्थात त्याचं कारण आहे की या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। 5व्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो करण्याचं ठरवलेलं आहे आणि या रोड शोसाठी त्यांनी घाटकोपर म्हणजेच ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ जो आहे हा निवडलेला आहे। कारण घाटकोपर हा मोठ्या प्रमाणात गुजराती बहुल मतदार असलेला मतदारसंघ समजला जातो। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठीसुद्धा वास्तव्य करतात। त्याचबरोबर उत्तर भारतीयांची सुद्धा मोठी संख्या या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत, यांच्या प्रचारार्थ मोदींची मुंबईतली ही पहिली रोड शो रॅली असणार आहे। अर्थात या ठिकाणी ही जी गर्दी जमलेली आहे या गर्दीचा जल्लोष बघून नेमकं त्यांच्या मनात काय आहे, मोदींप्रती त्यांची काय भावना आहे हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। अगदी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हातात पूजे आरतीचं ताट घेऊन या महिला ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत। मोदींचा चेहरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेला चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना विचारूयात, ये क्या सब प्रिपरेशन क्या है? मराठी बोलू शकता? मराठी जेवढा जमतं तेवढा बोला, नाही तर हिंदीत बोला, मी मराठीत विचारतो। ये सगळे तयारी मोदीसाठी आहे, आमच्या प्रधानमंत्रीसाठी। जय मोदी, जय हिंद। का जय मोदीचा जयघोष का? आपले प्रधानमंत्री आहेत, मोदी जो बोल के इंटरव्यू बोल, मोदी है तो मुमकिन है, बात खत्म। मोदी है तो मुमकिन है। क्या मुमकिन है? सब मुमकिन है, देश की प्रगति मुमकिन है। क्या क्या प्रगति हुई है? आप एक नौजवान हो, आप किस तरह से अपने पंतप्रधान नरेंद्र मोदी को देखते हैं? साइंस एंड टेक्नोलॉजी फील्ड में प्रगति हुई है, फार्मर्स के लिए प्रगति की है, सबके लिए प्रगति किया है। आज अपने शिक्षा के फील्ड में आप वैयक्तिक तौर पर आप क्या करती हैं? इंग्लिश। आप क्या पढ़ती हो? मैं 8वीं कक्षा में हूँ। क्या बनना चाहती हो? एस्ट्रोनॉट। और मोदी जी ने एस्ट्रोनॉमी में क्या क्या किया? बहुत सारी प्रगति की है। इसरो में चंद्रयान 3। आज ये कौन सी वेशभूषा परिधान की है आप? भारत माता। क्यों? तिरंगा है, माता है वो अपनी, इसके लिए। मोदी जी के स्वागत के लिए। हाँ। आप क्या कहोगे? मोदी जी बहुत देश के अच्छा काम कर रहे हैं। जैसे कि महिलाओं के लिए क्या क्या अच्छा काम किया? बहुत अच्छी फैसिलिटी दे दी है सबको। जैसे क्या, मतलब सिलेंडर की बात हो या महिलाओं की योजना हो, क्या आपको फायदा हुआ? सबको घर दिए, सिलेंडर दिए, घर में नल दिया, जल दिए। जाति धर्म नहीं देखते हैं, वो सबके लिए, उनके लिए हिंदू मुस्लिम सब एक है। पक्का आपने भाषण सुना है सब मोदी जी का? सब सुना है। उन लोग ने 3 तलाक बंद किया है और क्या करता हटाया, आर्टिकल 370 हटाया। लेकिन वो तो कह रहे थे कि मुस्लिम घुसपैठिए है, मुस्लिम घुसपैठिए है, ऐसा कहा था भाषण। वो सब सुने, कभी नहीं बोले उन्होंने। वो सब उन्होंने 3 तलाक भी किया है, 3 तलाक भी बंद करवाया है। लेकिन कांग्रेस जो है वो ज़्यादा से ज़्यादा माइनॉरिटी यानी मुसलमान के लिए संपत्ति देगी, ऐसा भी भाषण में कहा है। नहीं, ऐसा हो ही नहीं सकता है। आज ही भाषण में कहा नासिक। वो तो उन लोग क्या, बस हिंदू राष्ट्र बनना चाहिए। मराठीमध्ये बोलू शकता काय? हिंदू राष्ट्र बनला पाहिजे। सगळ्या आपले जे पण महाराष्ट्र आहे, गुजराती आहे, सगळ्याला सामावून ठेवायला पाहिजे आणि मोदी जे करत आहे ते आपला देशासाठी करत आहे। असं नाही की हिंदू मुस्लिम तसं नाही, दुसरे भावाने ते सगळं दुसरे गोष्ट करून ते आपल्या राष्ट्राला तर एक दुसरा दोरी वाढून खिचते, ते होणारा ना पाहिजे। हिंदू राष्ट्राची व्याख्या काय? हिंदू राष्ट्राची व्याख्या आहे आपल्याला सगळ्यांना संगती घेऊन चालायचं आहे। ते सगळं धर्म समभाव आहे, ते बस तेवढाच आपल्याला संगती घ्यायची। पण परवा भाषणात मोदी बोलले की मुस्लिम घुसपेटी आहेत। तसं नाही, हे सगळं पहिल्यापासूनच चालून येते।
ते लोक वोटसाठी ते लोकांनी ते धर्म अलग केलेले आहे. सगळे एकच आहे, नाही तसं नाही, पण हे लोकांनी वोटसाठी त्याला डिपॉझिट आणि डायव्हर्ट केलेलं आहे. हिंदूंची संपत्ती जी आहे ही वाटून मुसलमानांना दिली जाईल असं जे पंतप्रधान म्हणाले, तुम्हाला तथ्य वाटतं त्यात? त्यांचं मंतव्य तसं आहे, पण होऊ देणार नाही. तसं आपल्या देशामध्ये होऊ शक्यच नाही. पण असं कोण करू पाहते? ते सगळे काँग्रेसवाले त्यांना त्यांचं मंतव्य एक आहे की मुस्लिम वोट त्यांना पाहिजे म्हणून ते लोक असा करते. आता ते म्हणते की एका बायकांना ₹1,00,000 ते शक्य नाही, त्यांच्याकडे एवढे पुंजी नाही की ते रुपये वाटू शकते. आणि एक मुस्लिमच्या घरी 2-2 बायका आहे तर ₹2-2 लाख देणार का? ते शक्य नाही. त्यांच्या फक्त बोलणं आहे, ते काही शक्य नाही. पण मोदीजी पण म्हणाले 15-15 लाख प्रत्येकाला देणार. ते बोलले होते, बरोबर आहे. काय स्टार्टिंग होती त्यांच्या पण असं आहे की ते पण शक्य नाही झालं ना. शक्य नाही, पण तरी पण आज एका किसानामध्ये 6,000 रुपये आजच्या महिन्याचे तेल डिपॉझिट होते, ते शक्य केलं आहे त्यांनी. मैं हूँ भानुशाली, मैं हूँ मोदी का परिवार, अब की बार 400 पार. कौन भानुशाली? अपन सगळे भानुशाली. परिवारी हम लोग परिवारी भानुशाली है और मोदी के विकास के लिए हम लोग मोदी भी काम करे हम लोग के हिसाब से. मोदी है तो मुमकिन. मराठी बोलू शकतो? नहीं, मराठी मेरे को नहीं आता है. आम्ही भानुशाली सगळे कच्छचे आहे. कच्छचा आमचा राष्ट्र आहे तिकडे. आणि मोदी पण गुजरातचे आहे, आम्ही पण गुजराती. कच्छी म्हणजे गुजरातीचा एक समुदाय आहे, त्यांचे सगळं आम्ही अनुयायी आहे समजा. क्रांतीवीर श्यामजी कृष्ण वर्मा त्यांचे अस्थी आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी 75 वर्षानंतर युरोपवरून जिनिवावरून आणले होते. एवढं काम. आणि या कच्छमध्ये एखादा वेळी 1 तास लाईट नव्हतं, 1 तास पाणी नव्हतं. आज 24 तास लाईट आहे, 24 तास पाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमधून 370 काढलं, म्हणून आम्ही मोदीचे फॅन आहेत. आमच्यासाठी मोदी म्हणजे विष्णूचे 11वे अवतार आहे. 370 काढल्याचा फायदा तुम्हाला इथे काय झाला? माझा हे फायदा झाला, मी गेल्या 26 वर्षापासून अमरनाथला जातोय. तिथली परिस्थिती मी पाहिलेली आहे. एका काळात आर्मीच्या लोकांना लोक दगड मारत होते, आज त्यांची पूजा करतात. G20ची समिट श्रीनगरला होते, संपूर्ण विश्व बघतात. वसुधैव कुटुंबकम हे नारा खरंच सत्य म्हणजे हकीकत मोदी सरकारने केलेलं आहे. म्हणून आम्ही मोदीला आराध्य दैवत म्हणून मानते. आमचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे दुसरे आराध्य दैवत आहे मोदी साहेब. मोदींना प्रफुल्ल पटेलांनी छत्रपतींचा जिरेटोप घातला, त्याच्यावरनं विरोधक फार टीका करतात. विरोध करणाऱ्यांना दुसरं काय मुद्दा नाही. त्यांच्या 70 वर्षापासून ते लोक विकास केलेला नाही. मोदी साहेबांनी जे विकास केलेला आहे त्यांचे ते बरोबरी करू शकत नाही, म्हणून लहान लहान गोष्टी ते लोक करतात. पण छत्रपतींचा जिरेटोप घालणं हे असे संकेत नाही आहेत. ऐका दादा, त्यांनी आता त्याच्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलेला की नाही ते आम्हाला माहीत नाही. पण आमच्यासाठी जसं महाराज आहेत तसंच मोदी साहेब आहेत. हे बघा, एखाद्या वेळी त्यांच्याशी चुकी झालेली असतात, पण ते आम्ही खेद व्यक्त करतोय. पण विरोधक मुद्दा बनवतात जेव्हा छत्रपतींची तुलना मोदींशी केली जाते. विरोधकाकडे आणि दुसरा कुठल्याही प्रकारचा मुद्दा नाही. आता छत्रपतींची तुलना मोदींशी करणं हे योग्य वाटतं का तुम्हाला? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अर्थ काय? जेव्हा जेव्हा भारतवर अधर्मी लोकांच्या अत्याचार वाढणार तेव्हा तेव्हा विष्णू भगवान अवतार घेतात. आजच्या काळात मोदी साहेबांनी जसं विष्णू भगवाननी अवतार घेतलेला तसा अवतार घेतलेला आहे. राम मंदिर 580 वर्षापासून बाकी होतं, ते काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. आमच्यासाठी ते विष्णूचे अवतार आहे. राहुल गांधी तर बोलतो की सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. अहो दादा, वाढू द्या आणि पण काय फरक पडत नाही. धर्म असतात तर आम्ही सिलेंडर 1 नाही 11 घेऊ, परंतु आमच्यासाठी महागाई हे बघा दादा, प्रत्येक वर्ष महागाई वाढत राहणार थोडी थोडी. आज 80 कोटी लोकांना गेल्या 3 वर्षापासून कडधान्य भेटतात. हे चमत्कार फक्त मोदी साहेब करू शकतात. घरच्या गृहिणींना पटतंय का? हे म्हणतात सिलेंडर महाग झाला तरी चालेल, 1 नाही 11 घेऊ. चालणार महाग झाला तुम्ही चालणार, आम्हाला काय वाढणार नाही. दुसरे सगळे देश काय वाढणार नाही. आपकी उम्र क्या है? उम्र क्या है? 75 साल. मोदी जी क्यों पसंद है? हिंदी. मुंबई ये माया नगरी है,
यहाँ 1 मिनट का किसके पास टाइम नहीं रहता है। अभी यहाँ 20 लाख लोगों यहाँ इतने मोदी जी एक युग पुरुष है, उसको देखने के लिए करीब हम 20 लाख लोग रोड पे है। ये माया नगरी को 1 मिनट का किसको टाइम नहीं है। तो 400 पार का जो मोदी जी को नारा है, इसके लिए यहाँ सब पब्लिक खड़ी है। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते पदाधिकारी जल्लोष साजरा करतायत। अगदी काही चाकरमानी सुद्धा आम्ही या ठिकाणी बघितले, कारण अगदी स्टेशनच्या बाजूलाच हा कार्यक्रम, हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांना विचारूयात आपण त्यांचं काय म्हणणं आहे। कहाँ से आए आप? गांधीनगर क्यों मराठी बोलू शकता? काय वाटतं हे सगळं बघून? वातावरण पुष्कळ गंमत आहे, लोकांना फार मोदींना बघायला आला, माहिती बघायला। काय वाटतं पुन्हा कुणाचं सरकार येईल, मोदींचं राहुल गांधीचं? नाही, मोदीचा येणार। का? मोदी एवढ्या लोकांना उद्धार केले। तुम्ही काय सांगाल? एकदम आवडता पर्सन, कारण त्यांचं सगळं काय पाहिल्यावर हे कळतं ना। असं कुठलं 3 कामं आहे जे तुम्हाला सगळ्यात जास्त भावली? बस एकदम सगळं काही केलं, बरं केलं, आणखीन बरं करावा। पर्सनली काहीच नाही, लोकांना झालं म्हणजे मलाही होईल। आणि तुम्हाला आवडलेली, तुमचा फायदा झाला अशी कुठली कामं आहे? आमचं काय आता वय झालं, तर आमचं सगळं काय आवडतं। तुम्हाला आवडलं तेच मला आवडलं, पण लोकांना संतोष ठेवला पुरे। काय सांगाल, अबकी बार पुन्हा मोदी सरकार? और हॅलो, हां पुन्हा मोदीच पाहिजे, आणखीन 2 टर्म्स आणि नंतर योगी। भारत 2036 तक वन टॉप लीडर ऑफ इंडिया, वर्ल्ड का टॉप लीडर होगा इंडिया, एंड आई एम प्राउड ऑफ देम। दे आर सन्यासीज। उनको दुर्गा माई ने आज्ञा किया हुआ है कि तुम जाके देश की सेवा करो, इसलिए मोदी और योगी दोनों देश की सेवा करने को आए। आई एम प्राउड ऑफ देम। राहुल गांधी तो बोल रहे महंगाई बहुत बढ़ गई है, बेरोजगारी कुछ नहीं हुआ है, ये खाली बोलने के लिए है। हकीकत में ये कुछ भी निकालने के लिए, हकीकत में महंगाई नहीं है। सामने आदमी की इनकम कितनी बड़ी, ये सोचो, तो महंगाई कहाँ से आई? यहाँ पर कुछ यंगस्टर्स आहेत, तरुण आहे, मराठीत फक्त सांगा, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे का? आम्हाला तर नाही वाटत असं। महंगाई तो अभी टाइम के साथ बढ़ती है, तो बट जितना महंगाई बढ़ा है उतना सैलरी भी बढ़ा है सबका, ऐसे मुझे लगता है। महंगाई के साथ एक चीज़ ये बोल सकते हैं कि आज के टाइम में अपॉर्चुनिटीज़ बढ़ी है जो पहले शायद नहीं थी। लोगों के लिए रोज़गार खड़े हुए हैं, इंडस्ट्रीज़ आ रही है, नए रास्ते खुल रहे हैं यूथ्स के लिए। जो पहले जो मार्केट नहीं था पब्लिक के लिए, वो आज ओपन हो रहा है। आज भारत कहाँ से कहाँ पहुँच गया। आज देखो दुनिया में भारत हो रहा है। क्यों? आज अमेरिका भी भारत कर रहा है। आज 14 नंबर का ये हुआ ना, अभी और 10 साल के बाद देखना नंबर 1 और 2 आएगा। आई एम प्राउड टू बी ए इंडियन। भारतीय होने का मुझे बहुत गौरव है, और मोदी की और योगी जी पाहतो या ठिकाणी ओसंडून वाहणारं प्रेम मोदींच्या बद्दलचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखीन काही लोक अगदी चिमुकल्याला घेऊन आलेले आहेत। काय सांगाल, मोदींना दाखवायला आणलं? हां, मोदीला दाखवायला आले का? हां, बस त्याला पण आता आपला हा कुठला युग पुरुष आहे हा टायमाचा, ते आपली हा पिढी बघायला पाहिजे। काय वाटतं, मोदींनी काय असं काम केलंय ज्याचा तुम्हाला खरा फायदा झाला? बघा, एक आपला म्हणजे वडिलाच्या जमान्यामध्ये काही लोकांनी बलिदान देऊन एक युग पुरुषाला जिंकला होता, गांधीजीला। आता आपला सगळ्यांना वोट देऊन हा युग पुरुषाला जितवायचा आहे। कसा पण जिंकवा, हा युग पुरुष आहे हाताचा मोदी। आपण आझादीचा टाइम बघितलं नाही, आपल्याला फक्त वोट करायला जायचं आहे, वोट करून हा युग पुरुषाला जितवायचं आहे। वाटतं अबकी बार 400 पार होतील?
401 ते तर नाही, आता कॅल्क्युलेशन तर नाही बोलू शकत, पण जिंकणार तर 100%. आपण पाहतो आणखीन काही लोक आहेत या ठिकाणी ज्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर अगदी काही वेळ आहे, मोदी कुठल्याही क्षणी या ठिकाणी पोहोचू शकतात. काही मुस्लिम महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न. क्या बताएंगे? मोदी जी को देखना है, मोदी जी को देखना है। मोदी जी को मिलना है, क्या पूछ रहे? देखना है मोदी जी। आप सॉरी, मोदी जी को देखना है। मोदी जी क्यों? मोदी जी बहुत अच्छे हैं, उन्होंने बहुत कुछ किया है, इसीलिए हम देंगे तो मोदी जी को ही देंगे। ऐसी कौन सी अच्छी बातें हैं जो जिससे आपका फायदा हो? बातें हैं बाद में बताएंगे हम, अभी मोदी जी को मराठी 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 आम्ही काय काय मोदींमुळे काय काय फायदा झाला महिलांचा? खूप काय फायदा राहणार सगळा, आमच्यासाठी खूप फायदा आहे, सगळं चांगलं आहे, आम्ही पण खेतीबाडीवाले आहे, सगळं काही भेटतं. बताइए। मोदी जी देखने आए हैं? यस, कहाँ से? तुंगा विलेज, पवई। किसने बताया मोदी जी यहाँ पर आने वाले? माटेकर जी ने बताया हमें। किसने बताया है? अच्छा, मोदी जी अच्छे लगते हैं? बहुत अच्छे लगते हैं। क्यों, क्या क्या काम किया है जो आपको अच्छे लगते हैं? आप पढ़ती हो, पढ़ाई करती हो? हाँ जी, पढ़ती हूँ। क्या क्या पढ़ाई करते हो? मैं इंग्लिश मैथ्स सब मतलब पढ़ती हूँ, जो पढ़ाते हैं स्कूल में सब पढ़ती हूँ। कौन से स्टैंडर्ड में पढ़ते हैं आप? नाइन्थ में। अच्छा, मोदी जी की कौन सी बात आपको सबसे ज्यादा अच्छी लगती है? अब कोई बात करेगा? आप कहाँ से आए हैं? पवई से। अच्छा, किसने बताया मोदी जी यहाँ पर आ रहे हैं? माटेकर ने। कौन है ये हमारे यहाँ के बड़े हैं, ये हमारे एरिया के बड़े हैं। आप खुद मोदी जी को देखना चाहती है? हाँ। इसलिए आए हैं कि किसी ने लेके आए हैं? नहीं, हम किसी ने लेकर आया है, हमें देखने के लिए आए। मोदी जी क्यों अच्छे लगते हैं? बस अच्छे लगते हैं। उनके भाषण सुने आपने? नहीं तो कैसे अच्छे लगते हैं? सुने, बस ये अच्छे हैं तो इसीलिए हम भी बोलते अच्छे हैं। मोदीजींना बघायला आला? आम्ही मोदीला भेटायला आलो, कुठून आला? फॅमिली पूर्ण आली। मोदीजींचं काय का कुठलं काम तुम्हाला आवडतं? मोदीजी सगळे कामं चांगले करतात, लोकांसाठी चांगले कामं करतात। कुठली कामं? रस्ता, गरिबांसाठी सगळे कामं व्यवस्थित करतात। तुमचा काय फायदा आला? फायदा नाही, फायद्यासाठी नाही। पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होतोय, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला, अगदी पारंपरिक वाद्यांपासून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या लेझिम या ठिकाणी आपण पाहू शकतो, याचं सादरीकरण होते। तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री यांचं स्वागत जे आहे